नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय निवडणुकांमुळे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर निवडणुकांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर निवडणुकांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर निवडणुकांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे। देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4200 ते 4500 च्या दरम्यान दिसत आहे। देशामध्ये पॅनिक सेलिंग मुळे सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि सध्या देशामध्ये सोयाबीनची विक्री ही 1.25 लाख क्विंटलच्या दरम्यान होत आहे। पण ही विक्री 15 तारखेनंतर कमी होणार आहे। पण आपला सवाल कोणता आहे की भविष्यात निवडणुका येणार, यामुळे सरकार सोयाबीनचा बाजारभाव दबावात ठेवणार, तर यामुळे निवडणुकांमुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार? लक्षात घ्या, 31 मार्च 2024 पर्यंत सरकारनं खाद्य तेलावरती आयात शुल्क कमी केलं होतं। हा निर्णय आता 31 मार्च 2025 पर्यंत वाढवलाय आणि हा निर्णय घेऊन 1 महिन्याच्या वर कालावधी उलटलाय आणि आता इथून पुढे सोयाबीनचा भाव एवढा दबावात आहे की सरकार काहीच करू शकत नाही, कारण सरकारला जे करायचं होतं ते सरकारने केलंय। आणि यामुळे मित्रांनो, निवडणुकामुळे देशांतर्गत बाजारात भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव घटणार नाही शक्यता 100%, पण एक शक्यता सांगतो की खालच्या स्तरावरून सोयाबीनचा बाजारभाव वाढणार। म्हणजे निवडणुकांमुळे सोयाबीनच्या भावात जरी प्रचंड तेजी येणार नसली तरी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव मात्र 100% वाढणार। मग अशा परिस्थितीमध्ये बाजारभाव पातळी काय होणार? तर येत्या 90 दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4200 ते 4800 च्या दरम्यान राहणार। अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर सोयाबीनची बाजारभाव पातळी 5000 पर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको, पण तिथं बाजारभाव टिकण्याची शक्यता नाही। म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर 4600 च्या भाव पातळीवरती 25%, 4800 च्या भाव पातळीवरती 50% आणि अपवादात्मक परिस्थितीसाठी 25% सोयाबीनची विक्री आपण केली तर या पद्धतीने आपल्याला होणार 100% फायदा। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।